नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या चॅप्टरपासून सुरुवात करतोय. आपण पहिला चॅप्टर पूर्ण स्टडी केला आणि आता दुसरा चॅप्टर ग्राइंड आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट 3 पॅराग्राफ ऑफ द ग्राइंड. इट इज अ चॅप्टर बाय सुंदरेश्वरम सी. ओके, अँड सी, फर्स्ट ऑफ ऑल we will understand what is the definition of grind. How can we define it? आपण समजून घेऊयात ग्राइंड म्हणजे नक्की काय आणि कशाला ग्राइंड माइंडसेट म्हणायचं आणि एक्झॅक्टली काय डीप अर्थ होतो याचा, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला एक इमेज दिसतेय स्क्रीनवरती. त्या इमेजमध्ये आपल्याला वरचं जे दिसतंय सक्सेस आणि खालचं जे सगळं आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये बघा, हार्डवर्क, रिस्क, लेट नाईट्स, फेल्युअर्स, डिसिप्लिन, रिजेक्शन, डाऊट्स, क्रिटिसिझम, स्ट्रगल, याच्यामध्ये अजून प्लॅनिंग, विजन, बऱ्याच गोष्टी ॲड होऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला डायरेक्टली काय दिसतं? सक्सेस. व्हॉट वी डोंट सी दॅट इज द ग्राइंड. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी लक्षात येत नाहीत त्याला आपण काय म्हणू शकतो? ग्राइंड असं म्हणू शकतो. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला सक्सेसफुल होण्यासाठी आधी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मगच तो कुठेतरी यशाच्या शिखरावरती पोहोचलेला आपल्याला दिसतो. बट आपल्याला काय वाटतं की त्याला सहजच ओव्हरनाईट सक्सेस मिळालेलं असावं. बट असं काहीही नसतं. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल मला काय म्हणायचं ते. वरचा जो भाग आहे तो आपल्याला काय दाखवतो? सक्सेस दाखवतो. म्हणजे त्याला सक्सेस मिळालाय, तो यशस्वी झालाय, तो करोडपती झालाय, त्याच्याकडे भरपूर श्रीमंती आहे, तो भरपूर प्रसिद्ध झालाय. पण त्याच्या मागं जे काही त्याचं सॅक्रिफाईस आहे, त्याने जे काही आयुष्यामध्ये कष्ट केलंय, जे काही स्ट्रगल केलंय, जे तो बरेचसे दिवस आपण ती व्यक्ती कुणी का असेना, कुठल्याही क्षेत्रातली का असेना, स्पोर्ट्समधली असेल, कल्चरमधली असेल, ओके, मीडियामधली असेल, कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती का असेना, ती सक्सेसफुल होण्याआधी त्याला जे काही स्ट्रगल करावं लागतं, जे हार्डवर्क करावं लागतं, त्यालाच काय म्हणायचं आपल्याला? ग्राइंड असं म्हणायचंय. आय होप तुम्हाला समजलं असेल ग्राइंड म्हणजे नक्की काय. म्हणजे या सगळ्या गोष्टी केल्यावरतीच कुठेतरी माणूस सक्सेसफुल होत असतं. पण बघताना आपण काय बघतो? फक्त ती व्यक्ती सक्सेसफुल झाली आहे हे आपल्या लक्षात येतं. पण त्याच्या मागच्या या सगळ्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्याच्याशिवाय सक्सेस नाही मिळू शकत हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि त्याच्या स्ट्रगलला, हार्डवर्कलाच आपल्याला काय म्हणायचंय? ग्राइंड असं म्हणायचंय. इट इज अ व्हेरी ब्रॉड कन्सेप्ट ॲक्च्युली. Grind means what? Putting all your efforts to achieve the success. Doing everything. Sacrificing yourself. Means giving your 100%. तुमचे 100% देणं. कशासाठी? तर टू अचीव युअर गोल. जे काही तुमचं ॲम्बिशन असेल, जे तुमचं गोल असेल, जे काही तुमचं ध्येय असेल, जे तुम्हाला लाईफमध्ये अचीव करायचं आहे, ते पूर्ण करण्यासाठी स्वतःचे 100% देणं, त्याला आपल्याला काय म्हणू शकतो आपण? ग्राइंड. फक्त थिंकिंग असून चालत नाही ना, ते अचीव्ह करण्यासाठी जे काही प्रॅक्टिकली तुमचं काय म्हणतात ते, तुम्हाला ज्या कृती कराव्या लागतात, ज्या ॲक्शन कराव्या लागतात, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. नॉट ओन्ली थिंकिंग इज इनफ, बट काय इम्पॉर्टंट आहे तुमचं? तुमची प्रॅक्टिस, तुमच्या प्रॅक्टिकल गोष्टी. अँड आय थिंक यू शुड हॅव टू बी मॅड टू अचीव्ह युअर गोल. तुम्ही मॅड असलं पाहिजे, वेड लागलं पाहिजे आपल्याला. आपलं ध्येयपूर्ती जोपर्यंत होत नाही आपण तोपर्यंत थांबताच कामा नये. अशी अनेक उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आत्ता हे वाक्य ऐकून सुद्धा आली असतील असं मला वाटतं. आणि यायला काही हरकतही नाही. म्हणजे वेगळ्या वेगळ्या कुठल्याही क्षेत्रातली तुम्ही घ्या, क्रिकेटमधली घ्या, स्पोर्ट्समधली घ्या, फिल्म इंडस्ट्रीमधले घ्या, तुम्हाला जे आवडतात हिरो हिरोईन त्यांची उदाहरणं घ्या. त्याने त्या लेवलपर्यंत जाण्यासाठी काय केलेलं असतं? अतिशय मेहनत घेतलेली असते, ग्राइंड केलेलं असतं ॲक्च्युली, म्हणजेच हार्डवर्क केलेलं असतं आणि मग कुठंतरी ते या लेवलपर्यंत पोहोचतात. अँड इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर there are a few personalities which are the legend and they have done something great in their life. They are the extraordinary person. या चॅप्टरमध्ये अशा काही ग्रेट पर्सनॅलिटी बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ज्यांनी आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी करून दाखवलंय. ग्राइंड माइंडसेट त्यांचा होता आणि म्हणून ते सक्सेस अचीव्ह करू शकलेत. ते एक्स्ट्राऑर्डिनरी लोक आहेत ती. ओके, तर अशा या लोकांचं नक्की काय मत आहे? कसं सक्सेस मिळवायचं? ग्राइंड म्हणजे नक्की काय? किंवा ते कसं पोचलेत त्या यशाच्या शिखरावरती, हे सगळे डिटेल्स या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं ते. अशा फ्यू पर्सनॅलिटीजचं ओपिनियन काय आहे अबाउट व्हॉट? अबाउट द सक्सेस. हाऊ टू अचीव द सक्सेस. हाऊ दे हॅव सॅक्रिफाईस देअर लाईफ. त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय केलं, कसं ग्राइंड म्हणजे नक्की काय त्यांना म्हणायचे, त्या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स आपल्याला बघायचे आहेत.
And in the first chapter, we are going to deal with the first 3 paragraphs of the chapter. So let's continue with the next. That is the first paragraph of the chapter. Okay, I will read each sentence of the paragraph loudly and we will explain it. We will share the meaning of each sentence. See, dream, because dreams do come true, is repeatedly said by every legend who has etched his or her name in the history of time. We all have dreams, dreams of making it big in the area we are interested in and being the best in whatever we do. Dream, because dreams do come true. ड्रीम्स, स्वप्न, आपण म्हणतो ना, प्रत्येकाचे स्वप्न असतात, काही ना काही हवं असतं आपल्याला सतत. आणि ऑब्व्हियसली ती सगळ्यांचे स्वप्न डिफरंट असतील. एकच स्वप्न काही असणार नाही, आपले हजारो स्वप्न असतात. अँड ड्रीम्स डू कम ट्रू. येस, इट बिकम्स ट्रू. स्वप्न सत्यात उतरतं, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर ग्राइंड करावं लागतं. इज रिपीटेडली सेड बाय एव्हरी लिजंड. लिजंड म्हणजे सक्सेसफुल पीपल. तुम्ही जर यशस्वी लोकांना विचाराल तर ते काय म्हणतील, स्वप्न सत्यात उतरतं. नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्ही कराल ते सगळं शक्य आहे. जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही. हे कोण म्हणतंय, लिजंड म्हणतात. काय की ड्रीम्स कम ट्रू. हु हॅज एज्ड हिज और हर नेम इन द हिस्ट्री ऑफ टाइम. ज्याने इतिहासामध्ये आपलं नाव कोरलंय त्यांचं हे म्हणणं आहे, त्या लिजंडचं, त्या यशस्वी लोकांचं. काय एज्ड मीन्स काय, कोरणे, नाव कोरलंय. कार्व्ड, दे कार्व्ड देअर नेम इन द हिस्ट्री ऑफ टाइम. म्हणजे इतिहास, त्यांनी इतिहास घडवलाय. या लोकांचं म्हणणं काय, ड्रीम्स, बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. स्वप्न बघा, नक्कीच बघा, आणि नक्कीच स्वप्न सत्यात उतरवू शकतं. वी ऑल हॅव अ ड्रीम्स ऑफ मेकिंग इट बिग इन द एरिया वी आर इंटरेस्टेड इन. आपल्याला प्रत्येकाला वेगळी वेगळी स्वप्न असतात आयुष्यामध्ये. आणि आपल्याला कशाची स्वप्न असतात, इन द फील्ड विच वी आर इंटरेस्टेड इन. अशा फील्डमध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे. बिईंग द बेस्ट इन व्हॉट एव्हर वी डू. त्याच्यामध्ये आपण खूप आपलं बेस्ट काहीतरी चांगलं करू शकतो. लिव्हिंग अ लाईफ सराउंडेड बाय लक्झरी. आपल्याला काय वाटतं, एक लक्झरियस लाईफ आपल्याला पाहिजे. लक्झरियस लाईफ म्हणजे सगळ्या सोयी सुविधायुक्त सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असल्या पाहिजेत. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सगळ्या गोष्टी आरामदायक असल्या पाहिजेत, सहज व्हायला पाहिजेत, स्ट्रगल नको आहे जास्त. एव्हरीथिंग ऑन दिस प्लॅनेट विदिन अवर रीच अँड द लिस्ट गोज ऑन. आणि आपल्याला असं वाटतं की आपलं लाईफ लक्झरियस तर पाहिजेच पाहिजे, पण या प्लॅनेटमध्ये जे जे काही आहे ते सगळं माझ्याकडं असलं पाहिजे. आणि ती लिस्ट कधीही संपत नाही. द लिस्ट गोज ऑन म्हणजेच काय की न संपणाऱ्या गोष्टींची यादी आपल्या त्या लिस्टमध्ये असते आणि ते सगळं आपल्याला नक्की हवं असतं. ॲक्च्युली इट डज नॉट एंड देअर. हॅव्हिंग अ ड्रीम इज ओनली हाफ अ बॅटल वॉन. ॲक्च्युली इट डज नॉट एंड ओव्हर मीन्स इफ यू वॉन्ट अ सक्सेस इन युअर लाईफ, हॅव्हिंग अ ड्रीम इज नॉट इनफ. सक्सेस मिळवायचं असेल तर स्वप्न नुसतं बघणं म्हणजे सक्सेस मिळवणं, सक्सेस नाही मिळू शकत. एक काय आहे तो, अर्धा टप्पा झाला तो. इट इज द हाफ ऑफ अ बॅटल वॉन. अर्ध तुम्ही युद्ध जिंकल्यासारखं झालं ते. म्हणजे हॅव्हिंग अ ड्रीम एक पहिली स्टेप झाली. आधी स्वप्न तरी असणं गरजेचं आहे, मग ते अचीव करण्यासाठी तुम्ही धडपडाल. पण दुसराच भाग जास्त महत्त्वाचा आहे. तो म्हणजे काय, ती आपली धडपड, ती आपली मेहनत, ते आपले कष्ट. त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय, ग्राइंड असं म्हणायचंय. The first half, what is the first half? It is about having a dream. The next half is the most important and crucial one. Most important and crucial means the difficult one. It is a difficult part. That is the radical action. Radical action means practical action. Whenever you are doing something to achieve your goal, that is called as a radical action. As Mahatria says, it takes what it takes to become what you want to become. काय वाक्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. महाट्रिया कोण आहे, आपण असं म्हणू शकतो की ते एक गाईड करतात लोकांना. ओके, म्हणजे आपण अशी बरेचसे जणांची उदाहरणं घेऊ शकतो की जे लोकांना वेगळ्या वेगळ्या मॉरल चांगल्या गोष्टी सांगतात. एक स्पीकर म्हणून वेल नोन असतात. असे महाट्रिया कोण आहेत, एक वेल नोन स्पीकर आहेत. स्पिरिच्युअल लोकांना गायडन्स देतात ते. त्यांचं म्हणणं काय बघा, इट टेक्स व्हॉट इट टेक्स टू बिकम व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. तुम्ही काय करता त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही काय व्हाल उद्या चालून. इट टेक्स व्हॉट इट टेक्स टू बिकम व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. म्हणजे तुम्ही काय करताय, काय एफर्ट्स घेताय त्याच्यावर अवलंबून आहे की व्हॉट यू वॉन्ट टू बिकम.
म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला काय व्हायचंय हे तुमच्या त्या प्रयत्नांवरनं लक्षात येतं. तुम्ही खूप स्ट्रगल करताय, खूप वेगळं काहीतरी करताय, त्या चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय, रात्रंदिवस मेहनत घेतायत, मीन्स ऑब्व्हियसली ते तुमचं स्ट्रगलच सांगते की तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं बनवून दाखवायचंय. द ओनली वे इज टू वर्क युअर वे अप वन स्टेप ॲट अ टाइम. देर इज नो अदर वे. एकच काय आहे, एकच मार्ग आहे, एक स्टेप तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणजेच ती म्हणजे काय, तुमची ॲक्शन. द ओनली वे इज टू वर्क युअर वे अप वन स्टेप ॲट अ टाइम. त्या वेळेमध्ये तुम्ही ते एक स्टेप पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे. काम करणं, हार्डवर्क करणं गरजेचं आहे. देर इज नो अदर वे. दुसरा कुठलाही मार्ग ह्याच्यामध्ये नाही. आय थिंक म्हणजे तुमचं ते पहिलं पुढचं पाऊल जे म्हणतो ना आपण, ते टाकणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याला सक्सेस मिळवता येणार नाही. म्हणजे फक्त स्वप्न पाहिलं आणि थांबलं असं नाही होणार. आपल्याला ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काय करावं लागेल, ग्राइंड करावं लागेल, हार्डवर्क करावंच लागेल. हार्डवर्कला पर्याय नाही आणि मगच कुठेतरी सक्सेस मिळवता येऊ शकतं. आय थिंक you have understood what the meaning of the given in the first paragraph. So let's continue with the next one. That is the second paragraph of the chapter. Everyone has big dreams and high hopes, but when the time comes to act towards realizing the dream, fear creeps in and all types of self-limiting questions flood our mind. What if I end penniless? What if I fail so badly that I regret for it my entire life? And the most dominant and common one being, what if I become a laughing stock and end up embarrassing my family, etc.? Such questions pop up in the weak mind, and due to these self limiting beliefs, we don't even start or take the first step towards our dream. See, everyone has a big dream, high hope in their life, but when the times come to act, when the times come to radical action towards realizing the dream, fear creeps in our mind. आपल्या प्रत्येकाची स्वप्न मोठी मोठी असतात, भरपूर साऱ्या आशा अपेक्षा आपल्या लाईफमध्ये असतात की आपल्याला हे हवंय, ते हवंय, ते काही संपत नाही. पण जेव्हा वेळ येते कशाची, ॲक्टची, कृती करण्याची, काहीतरी प्रॅक्टिकली करून दाखवण्याची, तेव्हा मात्र काय होतं, आपण थोडंसं भीती आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि आपण कुठेतरी थांबतो. का थांबतो बघा, बिकॉज वी हॅव टू फेस द सेल्फ लिमिटिंग क्वेश्चन्स दॅट फ्लड अवर माइंड. आपल्या माइंडमध्ये हे सगळे क्वेश्चन्स भरून जातात. कोणते, सेल्फ लिमिटिंगचे. म्हणजे आता हे केलं तर कसं होईल, ते केलं तर कसं होईल, हे ते न संपणार आहे. तेही म्हणजे ती भीती पण अशी आहे की ज्याला आपण पटकन फेस करू शकत नाही. ते काय होतात बघा ते क्वेश्चन, सेल्फ लिमिटिंग क्वेश्चन्स. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का, सेल्फ लिमिटिंग क्वेश्चन्स म्हणजे आपण कुठेतरी स्वतःला थांबवतो. अशी प्रश्न निर्माण होतात की आपण कृती करायला जात नाही. अँड व्हॉट आर द सेल्फ लिमिटिंग क्वेश्चन्स? सी, व्हॉट इफ आय एंड अप पेनीलेस? व्हॉट इफ आय एंड अप पेनीलेस मीन्स, आता मला एखादा बिझनेस करायचा आहे आणि मला काहीतरी सर्टन अमाऊंट त्याच्यामध्ये गुंतवावी लागेल आणि माझ्या मनात क्वेश्चन येतोय की काय, व्हॉट इफ आय बिकम अ पेनीलेस? मी जर पुअर झाले तर, माझ्याकडे काहीच पैसे नाही राहिले, पेनी नाही राहिलं, मनी नाही राहिलं तर काय करेन मी? मग काहीच राहणार नाही. असं म्हणजे इतके आहे ते पैसे पण त्या बिझनेसमध्ये गेले तर माझ्याकडे काहीच नाही राहिलं. हा पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. मग बिझनेस सुरू होईल का? म्हणजेच मग बिझनेस करावा हे म्हणजे काय झालं, इट इज द फर्स्ट हाफ की आय हॅव अ ड्रीम, आय हॅव ड्रीम ऑफ बिझनेस, आय वॉन्ट टू बिकम अ बिझनेसमॅन, आय वॉन्ट टू ओपन सर्टन काइंड ऑफ बिझनेस. मला हा बिझनेस करायचं हे माझं पहिलं स्वप्न झालं. पण हे फर्स्ट हाफ झालं आणि सेकंड हाफ काय आहे, प्रॅक्टिकल ॲक्शन, की जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते, असलेलं काहीतरी सॅक्रिफाईस करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र माझ्या मनात प्रश्न काय येतोय, व्हॉट इफ आय एंड अप पेनीलेस? काय होईल जर मी पेनीलेस झाले तर, म्हणजेच माझ्याकडचे असलेले पैसे संपले तर. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न काय, व्हॉट इफ आय फेल सो बॅडली? आणि असं जर झालं तर मी खूप अपयशाला मला सामना करावा लागला तर, म्हणजे माझ्या हातात काहीच सक्सेसच मिळाला नाही. व्हॉट इफ आय फेल सो बॅडली? आय हॅव टू फेस द फेल्युअर. मला फेल्युअरला फेस करावं लागेल आणि मग ते प्रॉब्लेम्स परत वेगळेच येतील. दॅट आय रिग्रेट फॉर इट माय एंटायर लाईफ. आणि पूर्ण उर्वरित आयुष्यामध्ये मला काय करावं लागेल, पश्चाताप करत बसावं लागेल.
रिग्रेट करत बसावं लागेल म्हणजे काय करावं लागेल, पश्चाताप बसावं लागेल. व्हॉट वी कॅन से, अ फिलिंग ऑफ सॉरो, एक दुःखद भावना कायम माझ्या मनामध्ये राहील की मी हे केलंच नसतं तर बरं झालं असतं, माझे पैसेही गेले नसते आणि माझे काबाड कष्टही मला करावे लागले नसते, जर अपयशच मिळणार असेल तर मी हे सगळं कशासाठी केलं, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या माइंडमध्ये सतत येत राहतात आणि त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय, सेल्फ लिमिटिंग क्वेश्चन्स. पण याच प्रश्नांना फेस करून आपण पुढे गेलं पाहिजे, म्हणजे आपण आपला ग्राइंड माइंडसेट बनवला पाहिजे. अँड द मोस्ट डॉमिनंट अँड द कॉमन वन बिंग, सगळ्यात डॉमिनंट करणारा, सगळ्यात जास्त त्रास देणारा एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, कॉमन येतो. व्हॉट इफ आय बिकम अ लाफिंग स्टॉक अँड एंड अप एम्बॅरेसिंग माय फॅमिली. आणि लोक मला हसायला लागले तर, मी लाफिंग स्टॉक बनले तर, म्हणजेच काय की लोकांना हसायला एक कारणच मिळालं, म्हणजे हा कसा यांनी ठरवलं आणि कसं अपयश मिळालं. या सगळ्या गोष्टी काय आहेत, न संपणार आहेत. सच क्वेश्चन्स, एम्बॅरेसिंग माय फॅमिली, एम्बॅरेसिंग माय फॅमिली मीन्स माझ्यामुळं काय होणार आहे, एक अनकम्फर्टेबल सिच्युएशनला फॅमिलीला फेस करावं लागणार आहे. दे हॅव टू फेस द अनकम्फर्टेबल सिच्युएशन बिकॉज ऑफ मी काहीतरी केलं, माझ्याकडनं काहीतरी चूक झाली म्हणून त्यांना काय करावं लागलं, एखाद्या अनकम्फर्टेबल ऑकवर्ड सिच्युएशनला फेस करावं लागतंय, म्हणजे माझ्यामुळं त्यांना कुठंतरी सहन करावं लागलं. यालाच आपण काय म्हणू शकतो, एम्बॅरेसिंग माय फॅमिली. सच क्वेश्चन्स पॉप अप इन द वीक माइंड. असे क्वेश्चन्स काय होतात, दे अपियर्स इन अवर माइंड व्हेरी क्विकली, दे अपियर्स इन अवर माइंड. सतत पटकन ते क्वेश्चन्स असे आपल्या मनामध्ये निर्माण होत राहतात. अँड ड्यू टू दिस सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स वी डोंट इवन स्टार्ट और टेक द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अवर ड्रीम. आणि या सेल्फ लिमिटिंग बिलीफ, सेल्फ लिमिटिंग क्वेश्चन्समुळे आपण काय करतो, पहिलं पाऊल देखील टाकत नाही. कुठं, स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जे काही मेहनत करावी लागते त्यातलं पहिलं पाऊल टाकायलाही आपण घाबरतो. बिकॉज ऑफ व्हॉट, बिकॉज ऑफ द सेल्फ लिमिटिंग क्वेश्चन्स. आय थिंक काय काय आहेत क्वेश्चन्स, व्हॉट इफ आय एंड अप पेनीलेस, व्हॉट इफ आय फेल सो बॅडली दॅट आय हॅव टू रिग्रेट माय एंटायर लाईफ, अँड व्हॉट इफ आय बिकम अ लाफिंग स्टॉक अँड एंड अप एम्बॅरेसिंग माय फॅमिली. अशा प्रकारचे 3-4 प्रश्न आपल्या मनामध्ये सतत निर्माण होत राहतात. लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट पॅराग्राफ, द थर्ड पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर. Try to understand the meaning of the third paragraph. See, yes, you might not have a great start, but in order to become great, you need to start. You need to get going even if you don't feel like it. First of all, what should have to do? You should have to start first. आधी काय करावं लागेल, तुम्हाला सुरुवात करावी लागेल. टू बिकम अ ग्रेट, ॲटलिस्ट यू शुड हॅव टू स्टार्ट. ग्रेट होण्यासाठी आधी काय करावं लागेल, स्टार्ट तरी करावं लागेल. पटकन यू माइट नॉट हॅव अ ग्रेट स्टार्ट. पहिल्याच स्टेपला तुम्हाला कदाचित खूप चांगली सुरुवात तुमची होणार नाही. एखादा बिझनेस सुरू कराल, त्याच्यात खूप यश नाही मिळणार, पण वारंवार तीच गोष्ट करत राहिलात तर एक्सपिरियन्सच्या जोरावर एक ना एक दिवस तुम्ही वेगळं नक्कीच काहीतरी करून दाखवू शकता. यू नीड टू गेट गोईंग इवन इफ यू डोंट फील लाईक इट. तुम्हाला जरी वाटत नसलं तरी तुम्हाला काय करावं लागेल, ते करावंच लागेल, त्याला पर्याय नाही. आज मला जावंसं वाटत नाहीये, आज मला काम करावंसं वाटत नाहीये, आज मला अभ्यास करायचाच नाहीये, असे मनामध्ये प्रश्न सतत तुमच्या ऑब्विसली येतात. आज मला कॉलेजला जायचं नाही, आज प्रॅक्टिकल काय करायचं नाहीये, वगैरे वगैरे. पण जेव्हा असं वाटतं नाही करावंसं, तेव्हाच आपण ते केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सवय होते त्या गोष्टींची, आणि त्यालाच आपण ग्राइंड माइंडसेट असं म्हणू शकतो. द वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर फॉर स्प्रिंटिंग युसेन बोल्ट 100 meters in 9.58 seconds shared in an interview. आता बघा, we are going to understand the opinion of the first legend. या चॅप्टर मधला पहिला लिजेंड म्हणजे एक सक्सेसफुल पर्सन कोण आहे, उसेन बोल्ट. उसेन बोल्टचं म्हणणं काय नक्की, हे पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे. आता इतक्या वेळ आपण काय पाहिलं, इतक्या वेळ आपण ग्राइंड म्हणजे काय, सक्सेस होण्यासाठी काय काय गरजेचं आहे, आपल्या मनामध्ये काय क्वेश्चन्स येतात, याचे सगळे डिटेल्स पाहिलेत. आणि आता आपल्याला पहिल्या लिजेंडचं ओपिनियन समजून घ्यायचंय, ते म्हणजे कोण आहे, उसेन बोल्ट. हु इज अ उसेन बोल्ट तुम्हाला नक्कीच माहिती असावं. स्प्रिंटिंग मधला म्हणजेच एक आपण काय म्हणू शकतो त्याला, तो वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. म्हणजेच काय, एक धावपट्टू आहे तो उत्तम. तो काय म्हणतो बघा, त्याचा रेकॉर्ड पण तुम्हाला माहिती असेल. 9.58 सेकंडमध्ये त्यांनी 100 मीटर्सचं त्याचा रेकॉर्ड आहे. तो एका इंटरव्ह्यू मध्ये काय म्हणतोय बघा,
What goes through his mind sometimes when he is in a practice session completely exhausted? Sometimes what goes into in his mind, त्याच्या माइंडमध्ये कधी कधी काय प्रश्न येतात प्रॅक्टिस सेशनमध्ये असताना, वेन ही इज कम्प्लिटली एक्झॉस्टेड, कम्प्लिटली टायर्ड, पूर्णपणे थकलेला असल्यावरती त्याच्या मनामध्ये काय प्रश्न, काय भावना असतात त्याच्या. ॲट दॅट मुमेंट यू जस्ट वॉन्ट टू स्टॉप. त्या मुमेंटला त्याला काय वाटतं, बस आता थांबायलाच नको, म्हणजे थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे, आता नको हे कंटिन्यू करायला, प्रॅक्टिस बस झाली आहे. यू जस्ट वॉन्ट टू गिव्ह अप राईट देअर, आता सगळं सोडून निघून गेलं पाहिजे. टू हेल्प विथ धिस आय जस्ट वॉन्ट टू गो होम. आणि असं वाटतं की हे सगळं नकोय, आता जस्ट आय वॉन्ट टू गो होम, आता घरी जायचं आणि आराम करायचा आहे मला. समटाइम्स वेन यू गेट अप फ्रॉम युअर बेड, यू नो what type of training is planned for you today. It's like, oh God, I don't want to go today, but you have to go. आपल्याला असं वाटतं की आपल्याला माहिती नसतं की आजच्या दिवसभरामध्ये आपल्यासमोर काय वाढवून ठेवलंय, काय करायचंय आपल्याला एक्झॅक्टली, काय ट्रेनिंग आहे, काय टास्क आहे, काय काम आहे. बट आपल्याला काय, इट्स लाईक ओ गॉड आय डोंट वॉन्ट टू गो टुडे. आपण म्हणतो की देवा आज मला जायचंच नाही आहे बाहेर, मला काहीही करायची इच्छा नाहीये, पण आपल्याला काय करावं लागतं, यू हॅव टू गो. आपल्याला जावंच लागतं. आणि त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय, ग्राइंड असं म्हणायचंय. म्हणजे ती मेंटॅलिटी, ते माइंडसेट आपल्याला कुठंतरी तयार करावं लागेल की कितीही थकलो असलो तरी काम करायलाच पाहिजे. त्यालाच आपल्याला ग्राइंड असं म्हणायचंय. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज द सजेशन मिनिंग ऑफ द उसेन बोल्ट. उसेन बोल्ट काय म्हणतोय आपल्याला, किती जरी थकलात तरी त्याही वेळी तुम्ही काय करा, काम करायला सुरुवात करा. त्यालाच काय म्हणायचं आपल्याला, ग्राइंड असं म्हणायचंय. लेट्स कंटिन्यू विथ द थर्ड पॅराग्राफ. दॅट मेक्स हिम व्हॉट ही इज टुडे. आणि तो काय म्हणतोय, जेव्हा मला प्रॅक्टिस सेशनमध्ये वाटतं की आता थांबावं, आता घरी जावं, त्याच वेळी मी काय ठरवतो, आपल्याला काम करावंच लागेल, ही भावना माझ्या मनामध्ये कुठंतरी असते. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो, दॅट्स वाय ही हॅज गॉट द सक्सेस इन हिज लाईफ. इवन द पीपल यू लुक अप टू अँड ॲडमायर गो थ्रू द निगेटिव्ह थिंकिंग प्रोसेस, बट दे मेक द स्टेप अँड मूव्ह फॉरवर्ड in spite of the negative mindset. Even the people who you look up and admire, appreciate, अशी लोक की ज्यांना तुम्ही ॲप्रिशिएट करता, ॲडमायर करता, ज्यांचं खूप कौतुक वाटतं तुम्हाला आणि जे खूप सक्सेसफुल आहेत त्यांच्या लाईफमध्ये, दे अल्सो हॅव फेस द निगेटिव्ह थिंकिंग प्रोसेस. त्यांनीही त्यांच्या लाईफमध्ये निगेटिव्ह अनेक गोष्टींना फेस केलेलं असतं. मे बी ते लोक असतील, मे बी ती एखादी सिच्युएशन असतील, मे बी एखाद्या व्यक्तीमुळे त्यांना ते फेस करावं लागलं असेल, बट ते फेस करावंच लागतं. दॅट्स मेक देम अ लिजेंड. आणि या निगेटिव्ह माइंडसेटला फेस केल्यामुळंच ते काय होतात, दे कॉल्ड ॲज द लिजेंड. आणि म्हणून त्यांना लिजेंड असं म्हटलं जाऊ शकतं. आणखीन पुढे त्याचं ओपिनियन काय आहे बघा. बॉडी सेज स्टॉप, आय एम टायर्ड. माइंड सेज आय कांट एनीमोर. बट द हार्ट सेज यू स्टील हॅव अ गोल टू अचीव and you go back to work. That is the grind. बॉडी काय म्हणते तुमची, बॉडी सेज स्टॉप, आय एम टायर्ड. बॉडी म्हणते की शरीर काय सांगते आपल्याला, आय एम टायर्ड, आय कांट डू एनी मोर. माइंड सेज आय कांट डू एनी मोर. मन म्हणतंय की काय, म्हणजे सध्याची प्रेझेंट अवस्थेमध्ये आपल्याला काय वाटतं, आय कांट एनी मोर, मी आता काहीही करू शकत नाहीये. बट युअर इनर व्हॉइस, राईट, द हार्ट ऑफ युअर व्हॉइस, तुमच्या हृदयातनं आतनं एक आवाज येतोय, तो काय सांगतोय, यू स्टील हॅव अ गोल टू अचीव अँड यू गो बॅक टू वर्क. दॅट इज द ग्राइंड. तो आतला आवाज आपल्याला सांगतोय की तुझं गोल अजून अचीव झालेलं नाहीये. सो जोपर्यंत गोल अचीव होत नाही तोपर्यंत थांबता कामा नये. यू गो बॅक टू वर्क. दॅट इज द ग्राइंड. जा आणि काम कर, हा आपला आतला आवाज आपल्याला सतत काहीतरी सांगत असतो. आणि त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय, ग्राइंड असं म्हणायचंय. मीन्स आपल्याला उसेन बोल्ट काय सजेस्ट करतोय, डोंट लिसन टू युअर बॉडी, डोंट लिसन टू युअर माइंड, जस्ट ट्राय टू लिसन युअर इनर व्हॉइस ऑफ युअर हार्ट. तुमचा तो आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा आणि त्या आवाजाला साथ द्या आणि काम करत राहा. त्यालाच काय आपल्याला म्हणायचंय, ग्राइंड असं म्हणायचंय. इझियर सेड दॅन डन, बट इन ऑर्डर टू बी अ ग्रेट यू मस्ट स्टार्ट. ग्रेट होण्यासाठी स्टार्ट करावं लागेल. यू नीड टू प्रॅक्टिस दिस ग्राइंड माइंडसेट डे इन अँड डे आउट.
रात्रंदिवस या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. येस, इट इज गोइंग टू बी फोर्स्ड अँड इट डज नॉट सीम नॅचरल ॲट द इनिशियल स्टेजेस. इन द फर्स्ट स्टेज, इन द इनिशियल स्टेज, पहिल्या सुरुवातीला बिगिनिंगला तुम्हाला काय वाटेल? खूप हार्ड वाटेल, हे सगळं नॅचरल वाटणार नाही. यू नीड टू डिग इन डीप अँड कीप ग्राइंडिंग इवन आफ्टर यू गेट टायर्ड. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल? खोलवर जावं लागेल. यू नीड टू डिग इन डीप मीन्स काय? तुमचं जे काही डीप आहे, आता प्रत्येक फील्डमधलं डीप वेगळं आहे. उसेन बोल्टला जे करावं लागेल ते एखाद्या इंजिनियरला करावं लागणार नाही. त्याच्यासाठी अभ्यास करणं, वेगळ्या वेगळ्या रिसर्च करणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. येते लक्षात तुम्हाला? मीन्स तुम्हाला काय करावं लागेल? यू नीड टू डिग इन डीप, म्हणजे खोलवर जावं लागेल कुठंतरी, आणि ते आपलं खोल काय आहे हे आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. कीप ग्राइंडिंग इवन आफ्टर यू गेट टायर्ड, आणि कंटिन्यू ग्राइंड केलंच पाहिजे. जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत ग्राइंड म्हणजेच हार्डवर्क करणं गरजेचं आहे. Let's continue with the remaining paragraph of the remaining para of the third paragraph. Remaining part. Okay. See, boxing legend Muhammad Ali was asked. Now we are going to meet the second personality of the chapter. He is the legend who? Muhammad Ali. मोहम्मद अली. आपण आता दुसऱ्या एका व्यक्तीला भेटतोय चॅप्टर मधनं. ती व्यक्ती म्हणजे कोण आहे? मोहम्मद अली. तो काय म्हणतोय बघा. हाऊ मेनी सिटअप्स डू यू डू एव्हरी डे? मोहम्मद अली रिप्लाइड, आय डोंट काउंट माय सिटअप्स. आय ओनली स्टार्ट काउंटिंग when it starts to pen. That is what really counts. There is no such other thing called easy success, and the famous overnight success does not exist. बॉक्सिंग लिजेंड, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, हा फेमस बॉक्सर आहे ते मोहम्मद अली. तो काय म्हणतोय बघा. त्याला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला गेलाय, हाऊ मेनी सिटअप्स डू यू डू एव्हरी डे? त्याचा रिप्लाय काय आहे? व्हॉट इज द आन्सर ऑफ मोहम्मद अली? ही सेड दॅट आय डोंट काउंट माय सिटअप्स. तो म्हणतोय की मी माझे सिटअप्स काउंटच करत नाही. आता तो बॉक्सर आहे म्हणजे त्याला ह्या सिटअप्स वगैरे या गोष्टी कराव्याच लागणार आहे, एक्सरसाइज करावीच लागणार आहे. आणि त्याला विचारल्या गेलेल्या प्रश्नावरती तो म्हणतो सिटअप्स किती मारतो असं विचारलं गेलं तर तो म्हणतो की मी माझे सिटअप्स काउंटच करत नाही. आय ओनली स्टार्ट काउंटिंग वेन इट स्टार्ट्स टू पेन. कधी काउंट करायला जातो मी? जेव्हा पेन व्हायला लागतं तेव्हा, वेदना व्हायला लागतात ना, त्रास होतो, तेव्हा मी सिटअप्स काउंट करतो आणि मग परत हार्डवर्क करायला लागतो. म्हणजे परत सेम कुठेतरी ओपिनियन आहे उसेन बोल्ट सारखं, की जेव्हा असं वाटतं की आता खूप थकलोय, आता थांबायला पाहिजे, त्यावेळी ही लोक काय करतात? सुरुवात करतात परत, की जे आपण कॉमन लोक करायला जात नाही. आपण थकलं की थांबतो. ते म्हणतात की ज्यावेळेस थकता त्यावेळेस तुम्ही थांबू नका, त्याच वेळी एक पाऊल पुढे जा, म्हणजे तुम्ही तुमच्या यशाकडे मार्गक्रमण करताय असं आपण म्हणू शकतो. दॅट इज व्हॉट रिअली काउंट्स. देर इज नो सच थिंग कॉल्ड ॲज इझी सक्सेस. या गोष्टीच नाही आहेत. आपल्याला असं वाटतं ना, एका रात्रीतनं कोण हा श्रीमंत झाला, एका रात्रीतनं त्याला तिला यश मिळालं, पण असं काहीही या जगामध्ये एक्झिस्टन्समध्येच नाही आहे, अस्तित्वामध्येच नाही आहे. इझी सक्सेस अँड द फेमस ओव्हरनाईट सक्सेस डज नॉट एक्झिस्ट. एका रात्रीतनं सक्सेस होणं, ओव्हरनाईट सक्सेस मिळणं, या गोष्टी जगभरामध्ये कुठंही आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. कुणालाही असं यश मिळालेलं नाहीये. त्याच्यासाठी त्यांना मेहनत करावीच लागली, त्यांना ग्राइंड करावंच लागलंय, आणि ग्राइंड शिवाय पर्याय नाही. आय होप यू हॅव अंडरस्टूड द फर्स्ट थ्री पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर. नाउ लेट्स कंटिन्यू विथ द डिफिकल्ट वर्ड्स. ओके, वी आर गोइंग टू शेअर द मीनिंग ऑफ द डिफिकल्ट वर्ड्स. Difficult words. First is the grind. Already I have explained the meaning of the grind at the start of the video. सुरुवातीलाच आपण ग्राइंड म्हणजे काय डिटेलमध्ये पाहिलंय. ग्राइंड म्हणजे हार्डवर्क, स्ट्रगल. लिजेंड मीन्स हू? लिजेंड मीन्स द सक्सेसफुल पीपल. रॅडिकल ॲक्शन मीन्स डुईंग समथिंग फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. प्रॅक्टिकल थिंग्स, प्रॅक्टिकल गोष्टी करण्यालाच आपण काय म्हणू शकतो? रॅडिकल ॲक्शन असं म्हणू शकतो. एच मीन्स कार्व्ड, आपलं नाव कोरलं जाणं, ज्याने इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं गेलंय, अशी लोक. क्रुशियल वन मीन्स डिफिकल्ट वन. पेनीलेस मीन्स पुअर. स्प्रिंटिंग मीन्स स्पोर्ट्स, रनिंग कॉम्पिटिशन, रनिंग रेस. The competitive athletic sports of running distance of 400 meters or less. Okay, I think you have understood this much.
एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलं असावं. पहिले तिन्ही ग्राफ पुन्हा एकदा वाचा, नीट स्टडी करा, व्हिडिओ परत परत ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका. ओके, वी आर गोइंग टू कंटिन्यू द रिमेनिंग पॅराग्राफ ऑफ द चॅप्टर इन द नेक्स्ट व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले पुढचे पॅराग्राफ कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू सो मच.